कुळाचार काय कशा पद्धतीने केला जातो, कुलधर्म कशा पद्धतीने केला जातो. पण ते न केल्यामुळे आपल्यावरती काय-काय संकट येऊ शकतं. कारण की खूप जणांकडून हे ऐकलेलं आहे, की एखादा नवस वगैरे बोललेला असतो किंवा त्यांची काही धनसंपत्ती वगैरे वाढत नाही किंवा त्यांच्या घरात सारखी भांडणं, चिडचिड ह्या गोष्टी चालू असतात. तर ह्या अशा गोष्टी पण त्यामुळे घडू शकतात का? मग घडू शकतात. आता आपल्याच मला नित्य स्वयंपाकामध्ये एक गोष्ट समजा तुम्ही बनलं की त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर आज हे का केलं? कारण ते असे साधं चिडचिडपणा करतो. तसं कुलधर्म कुलाचाराचं समजा तुम्ही आपण कुलधर्म कुलाचार वर्षातून एकदा आहे. एकदा करायचं आहे, नित्य नाहीये. तर त्यामुळे कसं आहे माहिती का, कुलधर्म कुलाचार हे जगणं फार न केल्याने काय होतं, विसंगती आहे. भावाभावामध्ये वाद आहे. म्हणजे सांसारिक गोष्टी त्या आहेत. त्या गोष्टी त्याच्यामध्ये वादमूळ चालू. तिथून तो असा विकोपाला जातो. संध्याकाळी एकत्र येऊन तुम्ही जर विचारधारा जर केले, एकत्र शक्तीचं जे स्वरूप आपल्याला जे ज्याचा लहरी, त्याचं फळ जे मिळणार आहे, नाही ना मिळणार. हं. कुलधर्म कुलाचार करणं हे एकत्रित येऊन त्याचा निर्णय घे फार अत्यावश्यक आहे.